नागोठणे जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराने जोर धरला असून गावोगावी बैठका, संपर्क दौरे आणि पदयात्रांचा धडाका सुरू आहे। या गटात शिवसेनेने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे। शिवसेनेचे उमेदवार सुमितदादा काते यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला गती दिली आहे। प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई ही राजकारणावर अवलंबून ठेवावी नाही, कारण की प्रत्येक माणसाला स्वतंत्र अधिकार आहे। पण आपल्या समाज एकोप्यासाठी आपल्याला संघटित होणे इम्पॉर्टंट आहे, कारण की संघटित होण्याचं कारण काय माहिती आहे का? बघा, या नव्या युगामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार प्रत्येक गावात आयोजित बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकास कामांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून काते मतदारांचे मन जिंकताना दिसत आहेत। शिवसेनेचे उमेदवार सुमितदादा काते यांच्या नावाची लाट पाहायला मिळत आहे। सुमितदादा काते यांचा जनसंपर्क, त्यांची काम करण्याची आक्रमक शैली आणि तरुणांमधील त्यांची क्रेज पाहता यंदा विरोधकांचे धाबे दणाणलेत। स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता आम्हाला प्रस्थापित नको तर विकासाचा नवा चेहरा हवा अशी भावना मतदारांनी व्यक्त केली आहे। विशेषतः तरुण वर्गाचा मिळणारा पाठिंबा पाहता जुने चेहरे बाद होणार का आणि सुमितदादा काते यांच्या रूपाने नागोठणे जिल्हा परिषद गटाला नवा विकास पुरुष मिळणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। NTNS न्यूज साठी निलेश ठमके, रोहा।